किसने हमारी पीठ पे और स्वराज की छाती पे छुरा भोंका? खूप चुकीचा तोडमोड करून बदल करून इतिहासामध्ये खूप वेगळ्या चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केलेला गेला. अनुजी और कन्हूजी, राजे शिर्क्यांची प्रत्यक्ष बदनामी केली. कुठलाही ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावा नसताना सुद्धा, हम खुद बरसों से टूटे दिल के साथ जी रहे हैं मुकर्रम साहब. परंतु त्यातला खलनायक आपण चुकीचा दाखवलाय हे मी उदयकारांना सांगू इच्छितो. संभा संगमेश्वर में ही है. चित्रपटामधील आक्षेपार्ह राजे शिर्के परिवाराची जी बदनामी होती ते लवकरात लवकर ते उघडून यावे. देश भर में फिल्म छावा बॉक्स ऑफिस पर तो कमाल दिखा रही है, लेकिन कंट्रोवर्सी है कि इस फिल्म का पीछा नहीं छोड़ रही है. पहले लेजियम डांस को लेकर कंट्रोवर्सी, और अब जो ताजा कंट्रोवर्सी है वो जुड़ी है दीपक राजेश शिर्के से. फिल्म छावा में शिर्के परिवार के किरदारों को जिस तरह से दिखाया गया है, वहाँ पर उनके वंशज यानी दीपक राजेश शिर्के और उनकी पूरी फैमिली को ऐतराज है. इस पूरे मामले को लेकर फिल्म के डायरेक्टर लक्ष्मण उतेकर ने दीपक राजेश शिर्के से माफी भी मांगी, लेकिन विवाद है कि थमने का नाम नहीं ले रहा. दीपक राजेश शिर्के का क्या कहना है फिल्म छावा के बारे में? नमस्कार, मी दीपक राजे शिर्के. नुकताच छावा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला. त्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप चुकीचा तोडमोड करून बदल करून इतिहासामध्ये खूप वेगळ्या चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केलेला गेला. तो प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये राजे शिर्क्यांची प्रत्यक्ष बदनामी केली. कुठलाही ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावा नसताना सुद्धा या कुठल्या तरी काल्पनिक कादंबरीच्या आधारे त्यांनी ह्या चित्रपटामध्ये आमच्या राजे शिर्के परिवाराला जी बदनामी केली त्यांचा निषेध म्हणून आज आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये उपलब्ध आहोत. आज त्यांना मी उतेकरांना, दिग्दर्शक, लेखक तर त्या छावा कादंबरीचे नाहीत, परंतु दिग्दर्शक आणि प्रकाशक आम्ही त्यांना लीगल नोटीस करून आम्ही त्यांच्यावर गुन्हे नोंद करणार आहोत. आज आम्ही आतापर्यंत शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही 19 तारखेपर्यंत आम्ही थांबलो होतो. नको गोंधळ, चांगल्या कामाला आणि एक स्वराज्याचा छत्रपती आज आपण त्याचा उत्साह साजरा करावा, त्याच्यामध्ये कुठला गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही हा छत्रपती शिवजयंतीच्या नंतर आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. आमचा साफ एकच मागणी आहे, चित्रपटामधील आक्षेपार्ह राजे शिर्के परिवाराची जी बदनामी होते ते लवकरात लवकर ते उघडून यावे आणि पुन्हा प्रकाशित ते जी काय बदल करून पुन्हा प्रकाशित करावं. खूप सुंदर चित्रपट बनवला आहे. चित्रपट पाहताना शहारे येतात. जगापुढे खूप सुंदर मेसेज जातोय. छत्रपती संभाजीराजे जगाला कळतात, परंतु त्यातला खलनायक आपण चुकीचा दाखवलाय हे मी उदयकारांना सांगू इच्छितो. मी उदयकारांना जाहीर आवाहन करतो, लवकरात लवकर त्यांनी या चित्रपटाचं बदल करून प्रकाशित करावा, अन्यथा तुम्हाला गुन्हे नोंद करण्यात येईल. तुमच्यावर खूप मोठा रोष राजे शिर्के परिवार आणि सर्व आप्तेष्ट मंडळी, आमचे सगळे पाहुणे, सर्व राजे परिवार सर्व एकत्र येऊन तुम्हाला रोषाला सामोरं जावं लागेल. नाहीतर तुम्हाला आबरू नुकसानीचा 100 कोटीचा दावा सुद्धा आम्ही ठोकणार आहोत. त्यांना लीगल नोटीस दिलेली आहे. आम्ही लवकरात राज्य शासनाला सुद्धा याची नोटीस दिली आहे. राज्य शासनाला पण विनंती करतो, असे सामाजिक तेढ निर्माण करणारे गोष्टी होऊ नयेत. कुणाला तरी बदनाम करण्याचा हेतुपूर्वक कट इथं साध्य होऊ नये म्हणून मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण या सगळ्या मोहिमेमध्ये आमची साथ द्यावी आणि राजे शिर्के परिवार जो अन्याय होतोय तो कुठं थांबला पाहिजे. योग्य आणि चांगला जे काही म्हणजे जे अस्तित्व असणारा इतिहास त्यांना दाखवला पाहिजे. तोडमोड करून कुठला तरी बदल करून समाजात तेढ निर्माण होते असं कुठं दाखवता कामा नये अशी आमची विनंती आहे. राज्य शासनाला आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे. आणि उतेकरांना मी पुन्हा जाहीर निवेदन आणि एक आवाहन करतो, त्यांना मी वॉर्निंग देतो की लवकरात लवकर तुम्ही करावा, अन्यथा उतेकरांचं आम्ही जाणं आणि महाराष्ट्रभर फिरणं बंद करू. आम्ही चित्रपट बंद करण्यासाठी आलो नाहीत. चित्रपट खूप सुंदर आहे, आम्ही चित्रपट बंद करणार नाहीत, पण चित्रपट एवढा सुंदर बनला असताना तिथनं खलनायक चुकीचा आपण दाखवलाय, त्यांना जबरदस्ती इतिहासात बदल करून खलनायक दाखवला गेलाय, हे आम्ही सहन करणार नाहीत. आमची बदनामी आम्ही सहन करणार नाहीत. ह्या वार्निंगसाठी आम्ही निषेध करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतो. अब सुनते हैं लक्ष्मण उतेकर की माफी जो उन्होंने राजेश शिर्के से मांगी. सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर. आणि मी तुमच्या मेसेजला उत्तरही देऊ इच्छितो प्रामाणिकपणे. सर, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की हा चित्रपट पूर्णतः छावा या कादंबरीवर आधारित आहे, जी शिवाजी सावंतांनी लिहिली होती.
त्यामुळे या चित्रपटाची कथा, पटकथा हे सगळं छावा मध्ये जसं लिहिलंय त्या प्रकारेच आम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न केलाय. आता कादंबरी म्हणजे ती शब्दांनी रंगवली जाते आणि चित्रपट म्हणजे तो दाखवला जातो लोकांना. पण इन्फॉर्मेशन तीच असते. त्याच्यामध्ये मी ॲज अ रायटर किंवा डायरेक्टर मी काही ट्विस्टिंग नाही केलंय. छावामध्ये गणोजी शिर्के, कान्होजी शिर्के, शिरकाण गावचे, त्यांचं कुलदैवत कुठलं, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आणि ते पुस्तक अजूनही मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सेम टाइम कदाचित इफ आय एम नॉट रॉंग महाराजांवरती जी टीव्ही सिरियल आली होती त्याच्यामध्ये पण एक्झॅक्टली तसंच नावासकट गावासकट दाखवलेलं आहे. माझं म्हणजे कळकळीची तुम्हाला एकच विनंती करावीशी वाटते की ह्या चित्रपटामध्ये तर मी त्यांचं नावही नाही घेतलंय, त्यांचं गावही नाही दाखवलंय. म्हणजे गणोजी आणि कान्होजी सिंगल नावाने आपण फक्त चित्रपटामध्ये त्यांचा उल्लेख केलाय. त्यांचं आडनाव काय आहे हे आपण अजिबात दाखवलं नाही. त्यांचं गाव कुठलं हे आपण अजिबात दाखवलं नाही. आणि ती खबरदारी साहेब मी नक्कीच घेतली, कारण मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. आणि म्हणजे तुमचे एक राजेश शिर्के बंधू हे तर माझे मित्र आहेत, डॉक्टर राजेश शिर्के. पण ह्या चित्रपटाचा उद्देश कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्याच. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणालात पैसे कमवण्यासाठी हा चित्रपट मला बनवायची गरजच नव्हती साहेब. माझ्याकडे इतर खूप विषय होते जे भरपूर पैसे कमवून देऊ शकतात. या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने, मी, आमचे प्रोड्युसर दिनेश विजयन यांनी रात्रंदिवस मेहनत करून 4 वर्ष मेहनत करून हा चित्रपट फक्त ह्याच्यासाठीच निर्माण केलाय की चित्रपटी संभाजी महाराज काय होते हे आपल्या जगाला कळावं. छत्रपती संभाजी महाराजांवर किती गढूळ लिखाण आहे हे देखील तुम्हाला माहितच आहे. ते पुसण्याचा हा एक प्रयास होता. आपले राजे काय होते हे बच्च्याला कळावं हा एक प्रयास होता. पैसे कमवण्यासाठी इतर खूप विषय आहेत हो. त्याच्यामुळे हा विषय पैसे कमवण्यासाठी नव्हताच. पैसे कमवण्यासाठी मी इतकी मोठी रिस्क का घेईन? इतका कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट का मी घेईन? नाही. हा प्रामाणिक प्रयत्न होता. फक्त आपले राजे काय होते हे कळावं जगाला. त्याच्यामुळे साहेब, पुन्हा मी नकळतपणे जर तुमचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो. पण चित्रपटात कुठेही शिर्के ह्या आडनावाचा उल्लेख झालेला नाहीये, ना त्यांच्या गावाचा उल्लेख झालेला आहे. वर्सेस ज्या इन्फॉर्मेशन्स छावा कादंबरीत किंवा काही इतर मराठी सिरियल्स असोत किंवा काही दुसरे चित्रपट असोत, त्याच्यामध्ये तो उल्लेख केलेला आहे आणि ते आजही इंटरनेटवर अवेलेबल आहे. पण छावा चित्रपटात कुठेही शिर्के ह्या आडनावाचा उल्लेख झालेला नाही साहेब. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही समजून घ्याल माझ्या भावना आणि कुठेही डिसरिस्पेक्ट न करता हा चित्रपट बनवलेला आहे. कुणाच्याही भावना न दुखावण्याचा प्रयत्न याच्यामध्ये संपूर्ण आहे. तरीही तुम्हाला काय वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. फिल्म देश भर में रिलीज हो चुकी है और दर्शकों से फिल्म को प्यार भी मिल रहा है, लेकिन कंट्रोवर्सी है कि थम नहीं रही है। देखना होगा कि शिर्के परिवार से जुड़ी हुई कंट्रोवर्सी आगे जाकर क्या रुख लेगी। पुणे से ब्यूरो रिपोर्ट।